नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर 18 मार्च ते 24 मार्च याचं राशी भविष्य घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी। तर या राशी भविष्य हे तुमच्या नावरस नावावर पाहायचं असतं। त्यामध्ये असतो एक एंजल नंबर, तो 4-4 दिवस वापरायचा असतो। पॉवरफुल उपाय असतो की त्या आठवड्याची वाईट फळं तुम्हाला कोणतीही मिळू नये त्यासाठी दिलेला असतो पॉवरफुल उपाय। थोडीशी बाहेर आहे बॅकग्राऊंड कडे थोडंसं दुर्लक्ष करा। पण आठवड्याच्या व्हिडिओची तुम्ही एवढी वाट पाहाल की आहे तिथनं व्हिडिओ करण्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही। त्याचप्रमाणे उद्यापासून चालू होत आहेत ऑफर। उद्या सकाळी पडेल एखादा शॉर्ट व्हिडिओ, फार परवापासून शॉर्ट व्हिडिओ पडेल, त्याला ऑफर असेल आणि लगेच ऑफर 6 वाजेपर्यंतच ऑफर असेल। तर खूप सारे ऑफर आहेत। सोप ज्यांचे मागे राहिले त्यांचे सोप पण खूप सारे आलेले आहेत, तयार झालेले आहेत। तर पटपट यावरती दिलेल्या नंबरवरती आपल्याला जे पाहिजे त्याच्या ऑफरचा लाभ घ्या। ज्यांची परिस्थिती नाही आहे, जे घेऊ शकत नाही आहेत, त्यांनी ऑफरकडे जरूर लक्ष ठेवा की खूप छान ऑफर या महिन्यात आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत। तर चला आता चालू करूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य, म्हणजे 18 मार्च ते 24 मार्च पर्यंतचं। तर मेष राशी, ओम साईराम। मेष राशीला सुरुवातीला खूप धावपळ होईल, लोकांशी संबंध बिघडतील, धावपळ होईल अर्थातच तुमच्या कामासाठी होईल, तरी सुद्धा तोंडावर जर आपल्या कंट्रोल नसेल तर थोडेसे संबंध बिघडतील। पण हे फक्त बुधवारपर्यंतच चालेल। बुधवार नंतर सर्व काही ठीक होईल, राग तुमचा शांत होईल, पुढच्याचा शांत होईल आणि व्यवस्थित तुमचा बिझनेस असो, व्यापार असो, काहीही असो ते व्यवस्थित चालू होईल। पैसा प्रेम योग्य प्रमाणात मिळत राहील, जेवढं पाहिजे तेवढं मिळेल। जपायचंय कुठं तर मान, पाठ आणि मनके याची दुखणी मागे लागू शकतात। तर थोडक्यात असेल तेव्हा डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा। काय आहे एंजल नंबर 5 आणि 7 हे आहेत तुमचे एंजल नंबर। काय उपाय करायचा आहे म्हणजे या सगळ्यातनं आपण बाहेर पडू। तर छोट्या लहान मुली असतात, त्यांना एखादी मिठाई, टॉफी, काही ना काहीतरी, कन्या एक 5-6 वर्षाच्या ज्या कन्या असतात त्यांना काहीतरी दान धर्म करा किंवा खाऊ द्या। ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। तर वृषभ राशीला सुरुवातीला थोडा पैशाच्या अडचणी जाणवतील। सोमवार, मंगळवार, बुधवार थोड्याशा पैशाच्या अडचणी जाणवू शकतात। काय करू कन्फ्यूज व्हाल, काय करू काय नको याच्यासाठी डोकं चालणार नाही। त्यासाठी पैसा उधार घेण्याकडे तुमचा कल राहील, पण आपल्याला हे करायचं नाही, कारण या आठवड्यात घेतलेला पैसा हा लवकरात लवकर अजिबात फिटणार नाही। त्यामुळे या आठवड्यामध्ये अजिबात उधार पैसा घेऊ नका। प्रिय व्यक्तीशी वाद घालू नका, नाही तर नाहक मानसिक त्रास तुम्हाला संभवतो। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे रागावर आणि तोंडावर कंट्रोल ठेवा। गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, वाणीवर कंट्रोल ठेवा। तुमचा एंजल नंबर आहे 3 आणि 5। काय करायचं आहे तर कॉपरचा आपला जो देवाचा तांब्या, देवाचं भांड जे असतं तांब्याचं, ते आपल्या उशापाशी पाणी भरून ठेवायचंय। सकाळी उठल्या पहिलं काम ते कोणत्याही झाडाला घालून टाकायचंय। तुळशीला घालू नका, तुळस सोडून कशाला पण ते पाणी तुम्ही घालू शकता, म्हणजे जे तुम्हाला काही या आठवड्याचे प्रॉब्लेम आहेत ते येणार नाही। लवकरात लवकर उपाय उद्याच्या उद्या करून टाका किंवा आठवडाभर करत जा, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होतो। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीचं मन शांत राहील। जसं म्हणतो किस्मत चमकने वाली है, तसं हा आठवडा तुमचा असणार आहे की तुमच्या नशिबात काही ना काहीतरी बदल होणार आहेत। नवीन माणसं मिळतील, त्यापासून तुमचा फायदा होईल। व्यापारात असाल, नोकरीत असाल, एखाद्या मित्रापासून नोकरी लागू शकते किंवा व्यापारात तुमची काहीतरी प्रगती होऊ शकते। या प्रकारचं मित्राच्या मार्फत, लोकांच्या मार्फत काही ना काही काम तुमचं होणार आहे। पैसा पण भरपूर मिळेल, जो तुमची गरज आहे तो पैसा तुम्हाला मिळेल। पण कोणाला पैसा उधार देऊ नका, नाहीतर तो पैसा तुम्हाला कधीही माघारी मिळणार नाही। इमोशनमध्ये जाऊन कोणीतरी रडतंय, कोणीतरी काहीतरी म्हणतंय, कोणीतरी खूप जवळचं आहे, या ह्याच्यासाठी 100-500 रुपये सुद्धा कोणाला देऊ नका, कारण त्याचा परत फेड येणार नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल नाही दिले तरी चालेल तर त्याच लोकांनी फक्त द्या, नाहीतर पैसे कोणाला देऊ नका। 2 आणि 7 हा तुमचा एंजल नंबर आहे। आणि उपाय काय करायचा आहे तर
बेल व्हायचा आहे सोमवारी, जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा व्हा. 1 पानं व्हा, 3 व्हा, 16 व्हा, 108 व्हा, 16 व्हा, कितीही व्हा. जेवढी शक्य असतील तेवढी महादेवाच्या पिंडीवर, घरातल्या पिंडीवर वाहिली तरी चालणार आहे. आणि अजून जर तुम्हाला शक्य असेल तर कडुलिंबाचं जे झाड असतं त्याची जी काडी असते त्यानं थोडंसं मंजन करा, म्हणजे हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल. ओम साईराम. पुढची रास आहे कर्क. तर कर्क राशीला खर्च वाढतील, पैसा जाईल, येणार नाही अशा कंडिशन होतील, किंवा हे नुसते तुमचे विचार असतील तर अतिविचार करू नका. त्यामुळे तुम्हाला नुसते विचार करत बसून आळस अंगामध्ये येऊ शकतो. जे काम राहू केतू करणार आहे ते काम बरोबर तुमचं होऊ शकतं. त्याच्यामुळं आळस आला तर कामं बिघडतील. त्यामुळे आळस अजिबात करू नका. जी कामं आहेत रोजची रोज करा, कामं पेंडिंग ठेवू नका, म्हणजे आपोआपच आर्थिक प्रगती पण होत राहते. खाण्यापिण्याची काळजी घ्या, कारण पोटदुखी, पोट बिघडणं या गोष्टीचा आजार तुम्हाला या आठवड्यामध्ये होऊ शकतो. 8 आणि 4 हा तुमचा एंजल नंबर आहे. रोजच्या रोज हनुमान चालीसा वाचायची हा तुमचा उपाय आहे. तब्येत ठीकठाक राहण्यासाठी हा उपाय करणं अतिशय गरजेचा आहे. ओम साईराम. पुढची रास आहे सिंह. तर सिंह लोकांनी प्लॅनिंग करा, योजना आखा, म्हणजे काम तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही उठून सुटून, सिंह राशीच्या लोकांचा राग हा तुम्हाला अतिघात करू शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग करा आणि नंतरच कोणतीही मोठी मोठी पावलं उचला. त्याचबरोबर आई, मुलगी, बहीण, मोठी चुलती वगैरे ज्या कोणी तुमची नाती आहेत लेडीजशी जवळच्या, त्यांच्याबरोबर वाद घालू नका, नाहीतर नाती खराब होतील. तुमचा राग, तुमचं टेन्शन त्यांच्यावर काढू नका, नाहीतर जी लोक तुम्हाला साथ देत आहेत ती सुद्धा मागं हटायला कमी करणार नाही. त्यामुळे वाणीवर कंट्रोल ठेवणं, कोणत्याही स्त्रीचा अपमान न करणं हे सिंह राशीच्या लोकांना, पुरुष असो महिला असो, सगळ्यांना अतिशय गरजेचं आहे. नाहीतर शुक्र कमकुवत होईल आणि आर्थिक तोट्याला सुद्धा तुम्हाला तोंड द्यावं लागेल. कारण बुध आणि चंद्र खराब आहे, त्यामुळं नाती लांब होण्याची, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे. हे काही होऊ नाही. युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ द्यावी, महादेवांनी तुम्हाला भरभरून साथ द्यावी. त्यासाठी एंजल नंबर लिहायचा आहे 5 आणि 2. आणि काय करायचंय तर सोमवारच्या दिवशी थोडीशी खडीसाखर महादेवांना नेऊन घालायची आहे. आणि चंद्राला पाणी द्यायला जमलं तर बघा, म्हणजे मानसिक टेन्शन पण कमी होईल. आणि आई बहीण किंवा कोणत्या स्त्रियांबरोबर जी नाती तुमची खराब होणार आहेत ती पण होणार नाहीत. या आठवड्याच्या चांगल्या ऊर्जा सगळ्या तुम्हाला मिळतील. ओम साईराम. तर पुढची रास आहे कन्या रास. तुम्ही कोणत्या क्षेत्रात कामाला आहात, की तिथं तुम्ही एखाद्या बॉसला सांगत आहात की हे माझं ऐका, हे माझं प्रोडक्शन बघा, किंवा अजून काय असू शकतं. तर ते जे कुणी ऐकत नव्हतं तुमचं, तर तसंच तुम्हाला अजूनही वाटू शकतं की नाही का माझं कोणी ऐकत नाहीये. पण हा आठवडा तसा नाहीये. हा आठवडा तुमच्यासाठी आहे, तुमचं ऐकण्यासाठी आहे. तुमच्याकडं नवीन काय जे असेल ते बॉस लोक असतील, कस्टमर असतील, अजून कुणी असेल, या सगळ्यांना सांगण्याची चांगली वेळ आता आलेली आहे. जास्त करून टीचर लोक, आपण पटवून सांगू शकत नाहीये, मुलांना कळत नाहीये, डॉक्टर लोक, वकील लोक, या लोकांसाठी, हा पटवून सांगणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय चांगला आहे. कुणालाही बोलताना बुध खराब आहे, वाणी खराब होऊ शकते. तोंडातनं इच्छा नाहीये तरी सुद्धा चटदिशी कुणाला तरी काहीतरी बोललं जाऊ शकतं. पण हेच तुम्हाला करायचं नाहीये. सगळ्यात मोठं हेच लक्षात ठेवायचं, या आठवड्यात आपला बुध खराब आहे आणि आपल्याला वाणीनं आपल्या कुठलीही नाती खराब करायची नाही, किंवा कुठलेही बिझनेस पार्टनर वगैरे खराब करायचे नाहीत. वाणी शांत ठेवली तर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. शांत राहा, तोंडावर कंट्रोल ठेवा, रागावर कंट्रोल ठेवा, म्हणजे तुम्हाला या कोणत्याही गोष्टी घडणार नाहीत. तर काय तुम्हाला उपाय काय करायचा आहे आणि एंजल नंबर काय आहे, तर एंजल नंबर आहे 5 आणि 7. आणि महादेवाला पिवळी फुलं व्हायची हा तुमचा या आठवड्याचा उपाय आहे. बाहेरच्या महादेवाला सोमवारी व्हा, घरातल्या महादेवाला रोजच्या रोज 1 झेंडूचं फुल व्हायला, तरी सुद्धा तुम्हाला जे ग्रह खराब आहेत या आठवड्यामध्ये ते भरपूर तुम्हाला साथ देतील. ओम साईराम. पुढची रास आहे तूळ. तर तूळ राशीचा स्वभाव हा आळशी होईल. प्रॉपर्टी विकणे, खरेदी करणे, ही जी कामं तुमची रखडलेली आहे ती या आठवड्यामध्ये होऊ शकतात. लोनची फाईल असू दे, अजून कोणतीही फाईल असू दे, ती सक्सेस होण्यासाठी या
आठवड्याचा तुम्हाला खूप फायदा करून घेता येईल. लग्न ठरवू शकतं, एखाद्याला जर तुम्ही प्रपोज केला असेल तर प्रेम होऊ शकतं, वैवाहिक संबंध सुद्धा उत्तम राहू शकतात असा हा आठवडा आहे. पैसा येत राहील, त्यामुळं काळजी करायची काही कारण नाहीये. तुमचा एंजल नंबर आहे 6 आणि 3 आणि तुमचा उपाय आहे गणपतीला रोज 11-21 दुर्वा वाहनं, नाहीतर कमीत कमी मंगळवारच्या दिवशी तरी गणपतीला सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस तरी गणपतीला दुर्वा या तुम्ही वाहत चला. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला काम कमी करा, तब्येत बघून काम करा. काम आलंय आपल्याकडं म्हणून कामच करत सुटलं तर तब्येतीवर त्याचा परिणाम होईल. त्याचबरोबर तब्येतीवर परिणाम झाला की मानसिकतेवर परिणाम होईल आणि आलेली कामं पण हातातनं निघून जातील. त्यासाठी काम करा, पण तब्येत बघून करा, नाहीतर आजारी पडाल. दात, नाक, घसा याची काळजी जरूर घ्या. याचे आजार ज्यांना आहेत त्यांनी स्वतःची काळजी जरूर घ्या. घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. जुने मित्र, मैत्रिणी, नातलग भेटतील आणि त्यांच्यापासून तुम्हाला फायदा होईल. तर कोणाही जुन्या मित्राला, नातलगांना इग्नोर करू नका, कारण तिथनंच तुमचं पुढचं काय आहे हे ठरलेलं आहे. त्यामुळं हा प्रकार कोणी करू नका. नंबर आहे तुमचा 4 आणि 7. उपाय करायचा आहे आठवडाभर केसर गुलाब पाण्यात किंवा गंगाजलात भिजायला घालायचं आहे आणि ते केसरचा टिलक लावूनच घराच्या बाहेर पडायचं आहे. घरात असाल तरी सुद्धा दिवसभर लावायचा आहे. ओम साईराम. पुढची रास आहे चंद्र. तर चंद्र खराब आहे. या आठवड्यामध्ये आपला चंद्र खराब आहे, तर मन बेचैन राहील, पैसा कमी येईल, चिडचिड जास्त होईल. पण तुम्ही त्यांच्याकडून पैसा घेत होता, त्यांच्याकडून आता तुम्हाला पैसा मिळणार नाही. म्हणजे काय की तुम्हाला ही व्यक्ती, अमुक एक व्यक्ती गरज भागवत होती तुमची आजपर्यंत, पण यापुढे ती व्यक्ती तुमची गरज भागवणार नाही, असे काहीतरी कंडिशन तुमच्या पुढं निर्माण होतील. म्हणून मानसिक टेन्शनला सामोरं तुम्हाला जावं लागेल. त्याचमध्ये जर स्वतःचं खरं असं जर करत राहिला तर नातेसंबंध अगदी डिवोर्सपर्यंत या महिन्याला केस जाऊ शकतात. वाईट आहे पण हे सत्य आहे. त्यामुळे धनुराशीच्या लोकांनी स्वतःच्या मानसिकतेवर लवकरात लवकर कंट्रोल मिळवणं हे अतिशय गरजेचं आहे. नाही तर पुढं सगळं डिस्टर्ब लाईफ होईल तुमची. 2 आणि 3 हा नंबर आहे. काय उपाय करायचा आहे तर वडाला गोड पाणी घालायचं आहे. सोमवारी घाला. वाटत असेल जास्त गरज असेल तुम्हाला या आठवड्याची तर तुम्ही जास्तीत जास्त वेळा सुद्धा या वडाला पाणी नेऊन घालू शकता. ओम साईराम. मकर रास. शुक्र खराब आहे, त्यामुळं प्रेम, वैवाहिक जीवन, आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा बदल तुमचा या आठवड्यामध्ये होऊ शकतो. भांडण घरात होईल, त्याचा राग कामावर निघेल, त्यामुळे काम बिघडू शकतं. पण आपल्याला तेच करायचं नाहीये. घरातलं सततचं भांडण टाळण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या तोंडावर, स्वतःच्या खर्चावर, स्वतःवर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. आणि या गोष्टी केव्हा होतील तर आपण उपाय केला तर या गोष्टी आपोआपच साहजिक होतील आणि आठवडा सुंदर जाईल. तर तुमचा नंबर आहे 6 आणि 7 एंजल नंबर आहे. आणि काय उपाय करायचा आहे तर महादेवाच्या पिंडीवर गुळ अर्पण करायचं आहे. म्हणजे जे हे तुम्हाला आहे प्रॉब्लेम ते होणार नाहीत या आठवड्यामध्ये. ओम साईराम. पुढची रास आहे कुंभ रास. तर सर्वांशी मिळून मिसळून राहा. लोकांना सल्ला देऊ नका. खूप जणांना जज करायची लोकांनाही असते की बाबा तू असा, तू तसा, तू असं नको करू, तू तसं नको करू. असं जर कराल तर भांडणामध्ये पडाल. पुढची व्यक्ती तुमचा डायरेक्ट टार्गेट धरेल तुम्हाला आणि अपमान करेल आणि ते आपल्याला नको आहे. त्यामुळे कोणाच्याही भानगडीत न पडणं हे सगळ्यात जास्त तुम्हाला चांगलं आहे. कोणालाही सल्ला देऊ नका. कधी कुणाला त्रास देऊ नका, नाहीतर मित्र कधी दुश्मन होईल हे कळणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला मित्र कोण आणि दुश्मन कोण हे काळजीपूर्वक तपासणी करावी लागेल कुणाशी काही बोलताना. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे वाणीवर कंट्रोल ठेवा. जे बोलाल ते योग्य बोला आणि वाईट काही बोलू नका. त्याचबरोबर पोटाची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण या आठवड्यामध्ये पोट दुखू शकतं किंवा बिघडू शकतं. नंबर आहे तुमचा 4 आणि 5 आणि उपाय करायचा आहे तुम्हाला महादेवाच्या मंदिरावर काळे तीळ व्हायचे आहेत. पुढची रास आहे मीन रास. ओम साईराम. पुढची रास आहे मीन रास. तर सर्वांशी संबंध खराब होतील, नाही तर मन उदास होईल.
अशी चिंता तुम्हालाच लागेल. स्वतःच विचार कराल. शनी आहे, निगेटिव्ह ऊर्जांना कारक आहे, त्यामुळं काहीच झालेलं नाही, पण तरी पण मनात हेच विचार सारखे राहतील की आपले ह्याच्याशी संबंध बिघडले, आपलं असं झालं, आपलं तसं झालं, हे विचार मनामध्ये राहू शकतात. पण हे सगळं नुसते विचार आहेत, यातलं काही नाही आहे. सोमवार मंगळवार अशीच चिंता तुम्हाला सत्वत राहील, त्याच्यानंतर सगळं नेहमीसारखं होईल. तोंडावर रागावर कंट्रोल ठेवा. स्वतःच्या पायांची काळजी घ्या. पायांची दुखणी वाढायची मीन राशीला शक्यता आहे. विशेष करून टाच, पोटरी असं काहीतरी दुखू शकतं आणि विनाकारणच दवाखान्याचा खर्च हा होऊ शकतो. 7:30 आहे. यास थोड्या छोट्या छोट्या गोष्टींना सॉरी माफ करा, इथं खूप घाम येत आहे त्यामुळे थोडीशी मी डिस्टर्ब झाली आहे उष्णतेनं. त्या तुम्हाला असं वाटत असेल ताईच्यात एनर्जी आज कमी येतो, काड्यामुळे फक्त कमी आहे. तर तुम्हाला पोट पाय वगैरे असं दुखू शकतं, पोट नाही पोटरी आणि टाच दुखू शकते, तर या गोष्टीची वेळच्या वेळी काळजी घ्या. तुमचा नंबर आहे 6 आणि 9. आणि काय करायचं आहे तर झोपताना स्टीलच्या ग्लासमध्ये, तांब्यामध्ये, कशा बॉटलमध्ये पाणी उशाशी ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यावर ते पाणी कोणत्याही झाडाला तुळस सोडून घालायचं आहे. उठल्या उठल्या ते पाणी झाडांना घालून टाकायचं. हाच मोठा उपाय आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टीतनं आपली सुटका होईल. तर 12 राशींचं भविष्य तुम्हाला कसं वाटलं? उपाय जरूर करा. तुम्हाला आवडतं 12 राशीचं भविष्य किंवा तुम्हाला त्याचा फायदा होतो, त्यासाठी बी आशा जिथं आहे त्या उकाड्यामध्ये सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ केलाय. तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि उद्यापासून ज्या ऑफर चालू होतील त्या सगळ्याचा भरभरून लाभ घ्या. उद्यापासूनचे व्हिडिओ शॉर्ट आणि हे पण बघायला विसरू नका. तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत ओम साईराम.